टू फॅमिली. तर चला परत आज एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे, तुम्ही पूर्ण प्लेट बघू शकता, की मसाला चणे आहेत, पुरी आहे, जीरा राईस आहे, लोणचं आहे आणि आवडीनुसार कांदा आहे. तर चला सुरुवात करते मी. मी अगोदर कुकरला मीठ आणि हळद टाकून चणे 3-4 शिट्ट्या काढायला ठेवून देते. त्याच्यानंतर पॅनमध्ये मी अ, कांदा घेते कांदा वगैरे कापून घेतलेला आहे मी. तर तो कांदा भाजून घेते. कांदा भाजल्याच्या नंतर थोडंसं ते लाल होऊस्तर बिना तेलचंच भाजते मी. नंतर खोबरं ॲड करते त्याच्यामध्ये. तेही थोडंसं असं ब्राउन थोडंसं झालं, की त्याच्यामध्ये लसूण, अद्रक हे सगळं टाकून मी खरपूस भाजून घेते. खरपूस भाजून झाल्याच्या नंतर ह्याला मी एक वाटण काढून घेते. बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुमच्याबरोबर मला शेअर करायला न आवडेल, पण थोडा टाईम लागेल मला, कारण की माझी तब्येत पण बरी नाहीये. त्याच्यामुळे मी रोजचा ब्लॉग आणि माझं मी चॅनलचं नावच आहे डेली रूटीन, पण मी डेली टाकत नाहीये ब्लॉग. काही-काही जण मला बोलतात, की "तू डेली ब्लॉग का नाही टाकत आहे? अपलोड का नाही करत आहे?" थोडे 4-8 दिवस आणखीन मला टाईम लागेल. त्याच्यानंतर मी कंटिन्यू ब्लॉग माझे टाकायला चालू करेन. तर चला हे सगळं जिन्नस भाजून चांगलं झालेलं आहे आणि आता मी ह्याला वाटून घेते. वाटून घेतल्यानंतर चणे असे 4-5 शिट्ट्या झाल्याच्या नंतर मऊ झाले ते बघा किती. आता त्याच्यानंतर मी बारीक कापलेला कांदा, पहिला तर तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. जिरं तडतड चांगलं झालं, की त्याच्यामध्ये मी बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. जिऱ्याच्या नंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांद्याच्या नंतर कांदा लालसर परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. वाफ दिल्याच्या नंतर त्याला जे वाटण काढलेलं आहे आपण, ते वाटण चे मसाले आहेत हे. हे काळा मसाला आहे, होममेड मसाला, आमचा घाटी मसाला स्पेशल आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे. हळद मी अगोदरही टाकलेली, मीठही अगोदर टाकलेली. त्याच्यानंतर आता मी चवीनुसार घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हे कसं घाटी मसाल्याने कलर चेंजच होतो मसाल्याचा आणि पार तेल सेपरेट होऊस तर हा मसाला चांगला मी परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये जे मी चणे शिजवले होते, ते चांगले किती आणि 5 मिनिटाच्या नंतर फायनल लूक. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मी प्लेट सर्व्ह करते. तर ठीक आहे. आजसाठी एवढंच. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. लवकरच ना मी कंटिन्यू ब्लॉग चालू करेन. तोपर्यंत एवढंच.